हॅलो, माझं नाव कविता आणि आजपासून मी माझी यूट्यूबची जर्नी नव्याने परत एकदा स्टार्ट करत आहे. हॅलो, माझं नाव कविता आणि आजपासून मी माझी यूट्यूबची जर्नी नव्याने परत एकदा स्टार्ट करत आहे. तर याच्या आधी माझं चॅनल होतंच, बट ते काही कारणास्तव त्याच्यावरती मी कन्सिस्टंट राहू शकले नव्हते. पण आता मी एक स्वतःला चॅलेंज दिलेलं आहे. पुढचे जे 27 दिवस असणार आहेत, एक पुढच्या 8 तारखेपर्यंतचे जे दिवस असणार आहेत, त्याच्यामध्ये मी कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मला पण असं वाटायचं मी पण काहीतरी अर्निंग चालू करावी, प्लस मी काहीतरी करावं, किंवा कसं घरामध्ये बसून घराची रिस्पॉन्सिबिलिटी प्लस मुलींचं सगळं करून, म्हणजे मुलांची जबाबदारी जेव्हा आपल्यावरती येते तेव्हा बहुतेक जण माझ्याशी रिलेट करू शकतील की कसं आपल्याला एकदम सगळं कंजेस्टेड झाल्यासारखं होतं. म्हणूनच माझं पण असंच काहीतरी झालेलं. त्यामुळे मग मी आता असं ठरवलं आहे की माझ्याकडे एक 27 दिवस आहेत. या 27 दिवसाच्या पिरियडमध्ये मी स्वतःला टाईम देणार आहे आणि प्लस असं काहीतरी करण्याचं स्टार्ट करणार आहे की ते करताना मी कम्फर्टेबल असेल. एक अर्निंगच्या दृष्टिकोनातून पण मी पुढे एक पाऊल उचलेन आणि ते मी पुढे कन्सिस्टंट ठेवण्याचा प्रयत्न करेन. मग नंतरची गोष्ट नंतरवरती आहे, पुढे काय होईल ते नाही मला माहिती. पण चला, तर अशा प्रकारे मी माझी नवीन आता एक स्टार्ट मी घेतलेला आहे. तर संध्याकाळची माझी इथे जेवणाची तयारी माझी चालू होती, कारण मुलींची पण यायची वेळ झालेली आणि संध्याकाळी एक 6 वाजता मुली येतात, म्हणजे 6 सव्वा 7पर्यंत. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांचं नाश्ता पाणी ते सगळं चालूच असतं. पण त्याआधी मग मी माझं जेवण जे आहे, संध्याकाळचा जो डिनर आहे तो मी माझं उरकून घेते. कारण कसं मला संध्याकाळी एक 7:30 लास्ट पावणे 8पर्यंतची सवय आहे माझं डिनर कंप्लीट करण्याची. कारण ही एक हॅबिट मी मस्त अशी लावून घेतली आहे स्वतःला. बेस्ट असं रिझल्ट मला भेटलेला आहे त्याचा. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. जे पण आपण रात्रीचं जेवण जेवतो ते जेवण आपण एक 7:30च्या आत जर कंप्लीट केलं, म्हणजे तुमचा जो डिनर आहे तो तुम्ही 7:30च्या आत जर खाऊन घेतलात, तर नंतरच्या नेक्स्ट डे मॉर्निंगला मी एक 9 वाजता माझं ब्रेकफास्ट करते. मग तो जो ड्युरेशन आहे, तर मला त्या ड्युरेशनमध्ये लवकर जेवणामुळे एकदम असं हलकं वाटायचं. आणि म्हणजे वाटतं अजून मी तेच फॉलो करते. आणि मग डायजेशन पण व्यवस्थित, बाकी सगळे मला प्रॉब्लेम्स होते ते पूर्णपणे संपलेले होते. त्याच्यामुळे मी माझ्या थोड्याशा जेवणाच्या वेळा चेंजेस केलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये माझं वजनसुद्धा मस्तपैकी असं मी कमी केलेलं होतं. इन डिटेल जर कोणाला पाहिजे असेल इन्फॉर्मेशन तर मी तुम्हाला नक्की सांगेन. तर आता इथे मी आहे ना माझ्या केसांसाठी अशी एक कढीपत्त्याची चटणी बनवायला घेतलेली. कारण मध्यंतरी एक 6 महिने झाले माझी हेअरफॉल खूपच होत होता. त्याच्यामुळे मग मी काहीतरी रेमेडीज वगैरे घरात ट्राय करतच असते. तर त्यामधलीच ही एक मला कढीपत्त्याची चटणीही बनवायची होती. त्यासाठी मी कढीपत्ता हा ड्राय रोस्ट करून घेतलेला, म्हणजे असं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मग असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे करू शकता तुम्ही चटणी. याच्यामध्ये मी आता शेंगदाणे आणि त्याच्यानंतर थोडीशी लसूण आणि जे पण बेसिक स्पाइसेस आहेत ते टाकून मिक्सरमध्ये वाटून घेतलेली होती. तर हळू बघा, इथे माझं जेवणसुद्धा रेडी झालेलं होतं. डाळ, भात आणि भाजीमध्ये मी मेथीची भाजी बनवली होती. खूप दिवसांनी पालेभाजी भेटली होती, त्याच्यामुळे मग मेथीची भाजी मी इथे बनवली होती. तर अशा प्रकारे माझं हे जेवण वगैरे मी कंप्लीट केलेलं होतं. मग मुलींना आणायची पण वेळ झाली होती आणि एका ठिकाणी पण मला जायचं होतं, त्याच्यासाठी मी रेडी व्हायला घेतलं. तर आता इथे मी संध्याकाळचं माझं एकच रुटीन आहे की फक्त मॉइश्चरायझर मी लावते आणि बाकी टिकली आणि केस वगैरे असं माझं संध्याकाळचं आवरायचा हे असतो. म्हणजे एवढं मी आवरते संध्याकाळचं स्वतःच. आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ बसते आणि पाण्याचा पण इनटेक माझा मी बऱ्यापैकी म्हणजे मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते. कारण म्हणजे कसं बोलतात 2 लिटर तरी पाणी आपल्याला आपल्या शरीरामध्ये डेली गेलंच पाहिजे.
तर ते पण मी थोडंसं फिगर आउट करायला आता चालू केलेलं आहे. कारण आता मी तुम्हाला सांगते 67 वेट होतं माझं, तिथून 61पर्यंत मी पोहोचलेली आहे. तरी पण मला एक 55पर्यंत मला माझं वेट हे घेऊन जायचं आहे. हे सगळे प्रयत्न माझे चालू आहे. तर त्यानंतर मग मी संध्याकाळी निघाली होती, माझं एक काम होतं ते करण्यासाठी. ते काम वगैरे केलं, संध्याकाळचं जे रुटीन फॉलो केल्यानंतर मग नेक्स्ट डे मॉर्निंगची तुमच्याशी मी भेटते. सकाळची माझी आवरायची कामं चालू होती. तर हा जो व्लॉग मी बनवला आहे माझी यूट्यूबची जर्नी नवीन स्टार्ट करण्यापासूनचा. तर ही अशी मीच चालू केलेली आहे माझी यूट्यूबची जर्नी. जर माझ्यासारखे अजून कोणी लेडीज असतील याची मध्ये स्टॉप झालेली असेल तुमची जर्नी, नक्की चालू करा, नक्की स्वतःला पुश करा, मोटिवेट करा. हा माझा व्हिडिओ बघून तुम्ही थोडं जरी मोटिवेट व्हाल तर नक्की तुम्ही तुमची जर्नी ही पुढे चालू ठेवा. कारण आपल्याला काहीतरी करायचं आहे, आपल्याला घरातून काहीतरी करायचं आहे, त्याच्यामुळे मग